आज आपण 38 साईजचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच. त्यानंतर मुंड्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. छातीचं माप घेतलेलं आहे 9.5 इंच, 38 साईजची छाती असल्यामुळे. त्यासमोर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन. उंची घेतलेली आहे मी 14.5 इंच. 13.5 इंच तयार आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेली आहे. त्यानंतर आर्महोलचे शेप घेतलेले आहे. बॅकसाठी घेतलेला आहे 1.5 इंच आणि फ्रंटसाठी घेतलेला आहे 1 इंचावरती मी असा आकार देऊन घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आर्महोलचा. गळा घेतलेला आहे 2.25 इंच. लेंथ घेतलेली आहे 5.5 इंच गळ्याची लांबी. त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तो घेतलेला आहे 4.25 इंचावरती आणि उभा जो पॉईंट आहे तो घेतलेला आहे 5.25 इंचावरती. आणि असं आपल्याला मुंड्यातून प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. साईडनं 1.5 इंच वाढवायचा आहे. त्यानंतर अशी स्केल ठेवून अशी तिरकी रेष ओढून घ्यायची आहे दोन्ही साईडनी. गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. मध्यातून पण कटिंग करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट आपण नंतर काढणार आहोत. आता बॅक पार्टचा मागचा गळा ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. त्यासाठी पाठीमागचा गळा घेतलेला आहे मी 8.5 इंच. खाली 2.5 इंच घेतलेली आहे रुंदी. वरती 2.25 इंच घेतलेली आहे. दाखवल्याप्रमाणे असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याचा गोल. आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे 38 साईजचा. त्यानंतर फ्रंटचा बी दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे. समोरचा फ्रंट नेक कट करून घ्यायचा आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता तुम्हालाही वाटत असेल तुमचे शोल्डर वगैरे उतरू नये, त्यासाठी मी जसं दाखवते तसं तुम्ही ठेवून घ्या कापडावरती. तुमचे शोल्डर वगैरे काहीच उतरणार नाही. अस्तरचा कपडा घेतलेला आहे त्यावरती कटिंग करून दाखवणार आहे मी. जसे पॅटर्न काढलेले तसे ठेवून घ्यायचे आहे. पाठीमागच्या टक्ससाठी मी मध्यातून 4.5 इंचावरती घेतलेला आहे गळ्याच्या साईडनं आणि उभा जो टक्स आहे तो मी 5 इंचाचा घेतलेला आहे आणि नंतर कटिंग करून घेतला आहे. आता फ्रंटचे जे आपण काढलेले आहे पॅटर्न ते ड्रॉ करून घेणार आहोत. समोरच्या साईडनं असं 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आपण जे 1.5 इंच एक्स्ट्राचं कट केलेलं होतं ते असं तिरकं ठेवायचे आहे आपल्याला. गळ्याचा जो भाग आहे तो आणि साईडने 1.5 इंच असं वाढून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डर कुठेही उतरत नाही किंवा गळाही काही मागं पुढे होत नाही. दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. इकडून आर्महोलच्या साईडने झालेलं आहे आपलं कटिंग.